वाडीत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या अंत्यविधीसाठी चाललेले हे लोक आहेत आणि हा रेल्वे रूळ पार करावा लागतोय। या लोकांनाच नव्हे तर जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना देखील त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जे मृतदेह आहेत ते अशाच या पद्धतीने न्यावे लागतायत, उचलून इकडे आणावे लागतायत आणि रेल्वे रुळावरून पुढं जी स्मशानभूमी आहे महापालिकेची तिकडे न्यावे लागतायत। कारण इथं या ठिकाणी उड्डाणपूलच नाही आहे किंवा या ठिकाणी इतर अनेक कामं झालेली असताना लोकांना स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी वेगळा असा रस्ताच तयार करण्यात आलेला नाही। ही महापालिकेची अधिकृत अशी स्मशानभूमी आहे। तुम्ही अंत्यसंस्काराला चाललेला आहात, कोण मृत्युमुखी पडलं? माझ्या भावाचे सासरे आहेत। अच्छा, हो। आता नागरिकांनी काय करायचं? ज्येष्ठ नागरिकांसाठी सोय झाली पाहिजे ना, हे सगळं चुकीचं आहे आणि ह्याचा लवकरच तुम्ही बंदोबस्त केला पाहिजे। आणि हे काय झालेलं आहे, कशामुळे मृत्यू झालेला आहे ह्याचा लवकरात लवकर खुलासा व्हावा अशी माझी विषारी दारूमुळे मृत्यू झाला ते तर विषारी दारूमुळेच झालेलं आहे, पण पोलीस तर सांगतात की तसं काही नाहीये म्हणून। तर ह्याचा लवकर सुडावा करावा त्यांनी, माझी अशी प्रशासनाला। पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला? पोलिसांनी तर आता हेच नातेवाईकांना सांगतात की दारूमुळे नाही झाले म्हणून, पण ह्याचा खुलासा होईपर्यंत आम्ही तर वाट बघणार, पण हे लवकरात लवकर व्हावं असं मी पोलिसांना पण कळकळीने सांगते आणि प्रशासनाला पण विनंती आहे। आणि इथल्या जर मृत्यू झाला तर असंच यावं लागतं? हो, असंच यावं लागतं ह्याच्यासाठी पण। रेल्वे रुळ ओलांडून असंच यावं लागतं? हो, असंच यावं लागतं। आणि मृतदेह पण असेच आणावे लागतात? सुविधा काहीच नाही इथं, काहीच नाहीये। नगरसेवकाने केले ना, कोणीच केली सुविधा, काय प्रकारच नाही या गोष्ट। ही जी समोर स्मशानभूमी दिसतीये ही महापालिकेची अधिकृत स्मशानभूमी आहे, बरोबर? ही साहेब त्याच्यावरती ते नाव आहे नैनोबा जयसिंग धोंडिया करते, त्यांची नावं आहेत त्यांची, परत पाट्या आहेत त्यांच्या लावलेल्या, नगरसेवकांच्या पाट्या आहेत। काय सुविधा देतात ते तुम्ही विचारू शकता। तर एकाच वेळी इतके मृत्यू झाल्यानंतर जे मृतदेह आहेत ते असेच रेल्वे रूळ ओलांडून या ठिकाणी आणावे लागलेत आणि इथं आता एका अर्थाने सामुदायिक अंत्यसंस्कार या मृत्युमुखी पडलेल्यांवरती होत आहेत। इथं ही स्मशानभूमी आहे आणि त्या बाजूला मुस्लिमांची दफनभूमी आहे, जवळजवळच या दफनभूमी आहेत। आणि इथं पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा बोर्ड आपल्याला पाहता येऊ शकतो। खाली या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जात आहेत। मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला आहे तो या ठिकाणी मृतदेहाला देखील आणण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही आहे, हे या निमित्ताने समोर आलं आहे। कॅमेरामन विजय राऊत समंदार गुंजारी, ABP माझा, पिंपरी चिंचवड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।